नमस्कार. स्वरा स्पेशलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप 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 स्वागत. आज आपण बनवणार आहोत फोडणीच्या शेवया. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. खूप छान होतात ह्या शेवया आणि करायला पण खूप सोप्या आहेत. आता आपण इथे घेतलेल्या आहे मिरच्या, टोमॅटो, कढीपत्ता, कांदा आणि कोथिंबीर. आता आपण शेवया मस्तपैकी गुलाबीसर रंग येईपर्यंत छान भाजून घेऊयात. शेवया करपू द्यायच्या नाही आहे. तुम्ही थोडंसं तेल टाकून सुद्धा भाजू शकतात. कोणी तूप टाकून पण भाजतात, पण मी फक्त कोरड्याच भाजते आहे. तर आपण ह्याच्यामध्ये गाजर टाकू शकतो, वाटाणे टाकू शकतो, सिमला मिरची टाकू शकतो, मक्याचे दाणे टाकू शकतो. आपल्या आवडीनुसार आपण थोडंफार चेंज ह्याच्यामध्ये करू शकतो. तर आता मस्तपैकी आपण हे खरपूस छान भाजून घेऊया. त्याचा कलर भाजल्यानंतर त्याचा कलर थोडासा चेंज होतो. आता आपल्या शेवया इथे छान भाजून झालेल्या आहेत. एकीकडे मी पाणी उकळायला ठेवलं होतं. पाणी उकळून झालं की त्याच्यावरती झाकण ठेवून गॅस बंद करायचा आहे. आता आपण इकडे तेल गरम करून घेऊया. त्याच्यामध्ये मोहरी, जिरे टाकून घेऊया. आता आपण ह्याच्यात मिरच्या, शेंगदाणे, कांदा, कढीपत्ता हे सगळं व्यवस्थित परतवून घेऊया. शेंगदाणे पण आपण टाकून घेऊया ह्याच्यामध्ये. किंवा तुम्हाला जर सेपरेट तळून घ्यायचे असतील शेंगदाणे तर तुम्ही तसंही करू शकतात. सेपरेट जर तळून घेतले तर खायला जास्त छान लागतात. आता आपण इथे टोमॅटो परतवून घेऊया. थोडीशी हळद टाकूया. याच्यामध्ये आता आपण शेवया टाकून घेतलेल्या आहेत. शेवया टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊया. नूडल्स किंवा मॅगी खाण्यापेक्षा शेवया केव्हाही चांगल्याच आपल्या आरोग्यासाठी. शेवया खूप चांगल्या आहेत नूडल्सपेक्षा किंवा मॅगीपेक्षा. तर तुम्ही ह्या घरातल्यांना कुणालाही करून देऊ शकतात. किंवा पाहुणे जरी आले आपल्याकडे तरी आपण पटकन शेवया बनवून देऊ शकतो आणि खूप छान लागतात. करायलाही अतिशय सोप्या आहेत. आता इथे आपण गरम पाणी टाकून घेतलेलं आहे. गरम पाण्यामुळे शेवया मोकळ्या होतात, एकमेकाला चिकटत नाहीत. त्यामुळे गरम पाणी करून टाकायचं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया. हे सगळं पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. हळद जर तुम्हाला कमी वाटत असेल तर तुम्ही अजूनही हळद थोडीशी टाकून घेऊ शकतात.
आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवूया म्हणजे लवकर शिजतात. थोडंसं मिक्स करून घेऊया आणि चेक करूया शिजलं की नाही. ह्याला काही लोक शेवयाचा उपमा सुद्धा म्हणतात. शेवया थोड्याशा कचरट आहेत, त्यामुळे आता आपण इथे थोडंसं अजून पाणी टाकून घेऊया. पाणी टाकल्यानंतर पुन्हा थोडेसे हलवून घ्यायचे आहे आणि झाकण ठेवायचे आहे. इथे आपण थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे. आता आपण पुन्हा शिजलं की बघून घेऊया. आता आपल्या इथे शेवया छानपैकी शिजलेल्या आहेत. शेवया जर कचरट राहिल्या तर त्या खायला चांगल्या लागत नाहीत, त्यामुळे छान शिजवून घ्यायच्या आहेत. आता आपण इथे एका डिशमध्ये काढून घेऊयात. याच्यावर पुन्हा थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. खायलाही छान लागतं आणि दिसायलाही छान दिसतं. तुम्ही इथे खोबरं किसून सुद्धा टाकू शकतात, जसं की आपण पोह्यांवर टाकतो तसं. आणि खूप छान लागतात ह्या शेवया. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि तुम्ही जर हा व्हिडिओ माझा पहिल्यांदाच बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि भेटूया आपण आता लवकरच पुढच्या रेसिपीत. थँक्यू.